Hi friends, hi, this is Abuli. Welcome back to my YouTube channel Study with Abuli. Study with Abuli. Friends, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथमेटिक्सचा एक न्यू टॉपिक बघत आहोत. प्रॅक्टिस सेट 15.3. प्रॅक्टिस सेट 15.3. हा प्रॅक्टिस सेट बेस आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियमवर. कशावर बेस आहे? एरिया ऑफ ट्रॅपेझियम. तर हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करायसाठी तुम्हाला एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला लर्न करणं आवश्यक आहे. पण त्याआधी हा ट्रॅपेझियम काय आहे हे बघूया. ही ट्रॅपेझियमची काय आहे? फिगर. आणि इट इज द टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल. हा क्वाड्रिलॅटरलचा टाइप आहे. यामध्ये वन पेअर आहे पॅरलल साइडची. तर कोणतीही बघा, ही आणि ही, ह्या अपोजिट साइड्स काय आहे? पॅरलल. आणि दुसरी पेअर आहे नॉन पॅरलल साइडची. बघा, ही आणि ही, ह्या दोन्ही साइड्स पॅरलल नाही. अशा प्रकारे ट्रॅपेझियम. आता फॉर्म्युला बघून घेऊया. हाफ इंटू सम ऑफ प्लेन्स ऑफ पॅरलल साइड. हाफ इंटू सम ऑफ प्लेन्स ऑफ पॅरलल साइड. ह्या पॅरलल साइडचे जी लेंथ राहील त्याची काय करायची? सम. मल्टिप्लिकेशन हाईट. मल्टिप्लिकेशन हाईट. आणि ही झाली हाईट. तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे. तर यावर आपल्याला प्रॅक्टिस सेट 15.3 सॉल्व करायचा आहे. तर फ्रेंड्स, आवर्जून हा व्हिडिओ टिल द एंड बघा आणि कसा वाटला याच्या नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत राहा. अशासारखे जर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि फ्रेंड्स, कसलाही वेळ न घालवता आपण आता आपला प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 15.3 स्टार्ट करूया. प्रॅक्टिस सेट 15.3. फर्स्ट क्वेश्चन बघूया. In the given figure, quadrilateral ABCD is a trapezium. ही गिवन फिगर आहे आणि ही काय आहे? क्वाड्रिलॅटरल ABCD हा काय? ट्रॅपेझियम. त्यांनी म्हटलंय साइड AB पॅरलल साइड DC. ही साइड AB आहे आणि त्याला पॅरलल साइड DC. मग काढलं त्यांनी लेंथ AB इज इक्वल्स टू 13 सेंटीमीटर. ही 13 सेंटीमीटर. आपण जसं जसं एक्झाम्पल रीड करत आहे तसं तसं आपण त्यातल्या व्हॅल्यू त्या फिगरला देत आहे. त्यानंतर आहे लेंथ DC इज इक्वल्स टू 9 सेंटीमीटर. हे DC आहे. ती किती म्हटलंय? 9 सेंटीमीटर. लेंथ AD इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. AD 8 सेंटीमीटर. बघा, तुमच्या लक्षात येते का? ट्रॅपेझियम मध्ये AB साइड आणि साइड DC ह्या काय? टू पॅरलल साइड्स आहेत. आणि ही साइड AD ही काय आहे? 8 सेंटीमीटर. तर आणि काय म्हटलं त्यानंतर लास्टमध्ये फाइंड द एरिया क्वाड्रिलॅटरल ABCD. फाइंड द एरिया क्वाड्रिलॅटरल ABCD म्हणजे हे ट्रॅपेझियमचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आणि त्यांनी काही व्हॅल्यूज दिलेल्या, काही साइडच्या लेंथ दिलेल्या आहे त्याचा यूज करून. तर फर्स्टली आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. एरिया ऑफ ट्रॅपेझियम is equals to half multiplication sum of lengths of parallel side multiplication height. बघा, आता एरिया ऑफ ट्रॅपेझियम कोणता? तर हा इथे लिहिते मी A इन ब्रॅकेट क्वाड्रिलॅटरल ABCD. जे आपण फॉर्म्युला लिहितो त्यावेळेस फॉर्म्युलाच्या दोन्ही साइड चेक करायच्या. लेफ्ट साइड झाली. आता राईट साइड बघा. इथे हा मल्टिप्लिकेशन सम ऑफ प्लेन्स ऑफ पॅरलल साइड्स. तर पॅरलल साइड्स कोणत्या? AB आणि DC यांची सम म्हणजे ते ऍडिशन लिहावं लागेल. लेंथ AB प्लस लेंथ DC. मल्टिप्लिकेशन हाईट काय? AD जिथे लिहावं लागेल लेंथ AD. आता यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट लेंथ AB ची व्हॅल्यू 13 प्लस लेंथ DC ची व्हॅल्यू 9 मल्टिप्लिकेशनचं साइन. लेंथ AD ची व्हॅल्यू आहे 8. इथे मी लिहिते 8 इज इक्वल टू 1/2. फर्स्टली ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. 13 प्लस 9 येतं 22. मल्टिप्लिकेशनचं साइन आणि हा 8 इथे 2 आहे डिनॉमिनेटरला. म्हणजे ह्या 2 नी ह्या न्यूमरेटरला आपण डिवाइड करू शकतो. तर मी काय करते? ह्या 2 नी न्यूमरेटरला डिवाइड करते. तर कोणत्या? तर ह्या दोनपैकी कोणते एका
याची मल्टिप्लिकेशन करून सुद्धा आपण 2 ने डिवाइड करू शकतो, पण मी इथे सेपरेटली करते. 2 ने 22 ला डिवाइड करते, इथे 11. यानंतर मी करते 11 आणि 8 ची मल्टिप्लिकेशन, ती येते 88. आपला एरिया आलेला आहे 88. इथे लिहावं लागतं युनिट, आणि ह्या युनिट लिहिणं आवश्यक आहे कारण की ह्या युनिट्सवर असतात मार्क. आपला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आलेला आहे 88 स्क्वेअर सेंटीमीटर. आपण सेंटेन्स लिहून घेऊया छानपैकी इथे. द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज 88 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा फ्रेंड्स, फर्स्ट क्वेश्चन आपण छानपैकी सॉल्व्ह केलेला. यानंतर रिमेनिंग 2 क्वेश्चन्स बघूया. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, रीड करूया. Length of the 2 parallel sides of a trapezium are 8.5 centimeter and 11.5 centimeter respectively, and its height is 4.2 centimeter. Find its area. बघा, हे एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलमध्ये साईड वगैरे कोणती, ट्रॅपेझियम कोणता, त्याचे साईड्स कोणत्या, काही गिवन दिले नाही. डायरेक्टली एक वर्ड प्रॉब्लेम आहे. आणि इथे काय म्हटलंय त्यांनी की 2 पॅरलल साईड्स च्या लेंथ दिलेल्या आहे आणि हाईटची लेंथ दिलेली आहे. याच्यावरून त्यांनी सांगितलं की एरिया काढा. तर आपल्याला इथे ट्रॅपेझियमचा एरिया काढायचा आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर आपण डायरेक्टली फॉर्म्युला लिहून त्या फॉर्म्युल्याला रीड करून त्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. बघा, फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल्स टू 1/2, आणि प्रत्येक एक्झाम्पल साठी फॉर्म्युला लिहिणं आवश्यक आहे. Sum of lengths of 2 parallel sides into height. बघा, फॉर्म्युला लिहिलेला आहे, व्हॅल्यू पुट करून घ्या. लेफ्ट साइड बघा, एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढायचा आहे, तर तिथे काहीच नाही लिहावं लागेल. बघा, इक्वल टू 1/2 मल्टिप्लिकेशन सम ऑफ लेंथ ऑफ 2 पॅरलल साइड, म्हणजे 2 पॅरलल साइडच्या लेंथची ऍडिशन करायची. 8.5 अँड 11.5. बघा, इथे लिहिते मी 8.5 प्लस 11.5 ब्रॅकेट क्लोज. मल्टिप्लिकेशन हाईट बघा, अँड इट्स हाईट इज 4.2, म्हणजे इथे लिहावं लागेल 4.2. सॉल्व्ह करूया. हा मल्टिप्लिकेशन ह्या दोघांची करूया ऍडिशन. याची ऍडिशन येते 20, मल्टिप्लिकेशन 4.2. याची ऍडिशन 20 कशी काय बघा, मी इथे लिहिते 8.5, त्यानंतर लिहिते 11.5 इज इक्वल टू 5 प्लस 5 0, इथे 1, इथे 1 प्लस 8 9, 9 प्लस 1 10, इथे 0, इथे 1, 1 प्लस 1 2. आता हा डॉट म्हणजे एकच डॉट द्यायचा, आणि आफ्टर डेसिमल पॉईंट, म्हणजे इथे डॉट म्हटलाय तो आफ्टर डेसिमल पॉईंट, आणि डेसिमल पॉईंट नंतर जर 0 येत असेल तर तो लिहिण्याची आवश्यकता नाही, ओनली 20 लिहायचं. मी लिहिली इथे 20. आता ह्या 2 ने मला एकतर 20 ला डिवाइड करावं लागेल, नाही तर 4.2 ला. मी 2 ने 20 ला डिवाइड करते, 10 इथे. आन्सर येतो 42. आणि एरिया ऑफ ट्रॅपेझियमचं युनिट आहे ते स्क्वेअर सेंटीमीटर. इथे सेंटीमीटर का लिहिलं, कारण की ह्याच्या बाकीचे जे व्हॅल्यू दिले आहे त्याचं युनिट काय दिलेलं आहे, सेंटीमीटर. आता हे 4.2 मल्टिप्लिकेशन 10, 42 कसं आलंय हे बघूया. बघा, 4.2 मल्टिप्लिकेशन 10, पॉईंट नाहीये समजायचं, आणि 1 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं, 1 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं. ही एक शॉर्ट ट्रिक आहे. बघा, लक्ष द्या. पॉईंट काढून ठेवलाय, मी 1 ने 2 ला मल्टिप्लाय केलाय, 1 ने 4 ला मल्टिप्लाय केलाय, आणि हा 0 इथे दिलेला आहे. आता जो आपला डेसिमल पॉईंट होता तो इथे देऊन द्यायचा. आफ्टर डेसिमल पॉईंट किती डिजिट्स आहेत, 1. मग मागून बघायचं, राईट टू लेफ्ट 1 डिजिट पकडायचं आणि इथे डेसिमल पॉईंट द्यायचा. 42. आफ्टर डेसिमल पॉईंट जर 0 असेल तर आपण कन्सिडर करत नाही. बघा, इथे लिहिलं आपण 42 स्क्वेअर सेंटीमीटर. छानपैकी आपला आन्सर आलेला आहे. आपण लिहून घेऊया. द एरिया ऑफ ट्रॅपेझियम is 42 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा, प्रॅक्टिस सेट 15.3चा आपण सेकंड एक्झाम्पल कंप्लीट केलेलं आहे. ह्यानंतर ह्या प्रॅक्टिस सेटचं लास्ट एक्झाम्पल आहे, आणि ते एक्झाम्पल थोडं लेंदी आहे, तुम्हाला त्याची जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. तर बघूया. बघा, लास्ट एक्झाम्पल आहे, रीड करूया. क्वेश्चन नंबर 3. Quadrilateral PQRS is an isosceles trapezium
दिसते तुम्हाला? हा काय आयसोस्केल ट्रॅपेझियम, कारण की काय म्हणतात त्याला, ह्या नॉन पॅरलल साइड्स आहे ना त्या काय आहेत, इक्वल आहेत. रीड करूया. लेंथ PQ इज 7 सेंटीमीटर. PQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. बघा, सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट SR. हे PM सेगमेंट आहे, कशावर आहे, हे SR जे दिसते साईड त्याच्यावर काय परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलरमुळे काय झालं, इथे ही लाईन इंटरसेक्ट होऊन येते आणि इथे 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होतो. मग त्यांनी काय म्हटलं, लेन SM इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड इज 4 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड्स म्हणजे ही हाईट. काय आहे, ही हाईट. दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे ही हाईट आणि ती दिलेली आहे 4 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. याचा काय काढायचं आपल्याला, एरिया काढायचं आहे ट्रॅपेझियमचा. एरिया काढायसाठी काय माहिती पाहिजे, जशी ह्या ज्या टू पॅरल साइड्स आहे ना त्या माहिती पाहिजे आणि हाईट माहित आहे. टू पॅरल साइड्स मधली एक माहिती आहे, दुसरी माहिती नाही आपल्याला. दुसऱ्यातला हा जो SM पार्ट आहे एवढंच माहिती आहे, हा माहिती नाही, हा आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी काय प्रोसेस आहे, तर ती प्रोसेस स्टार्ट करूया. म्हणजे आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला स्टार्ट करूया. तर जे गिव्हन दिसते तुम्हाला हे लिहून घेऊया. इथे क्वाड्रिलॅटरल PQRS is an isosceles trapezium. आणि जे आहे गिवन ते लिहून घेऊया. बघा, लेंथ PQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन टू पॅरासाइड्स म्हणजे लेंथ PM लिहून घेऊया आपण. लेंथ PM इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. त्यानंतर दिलेला आहे लेंथ SM. लेंथ SM इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. इतकं लिहिल्यानंतर आपला पर्पज काय, आपल्याला हे MR काढायचं आहे. कारण की MR काढल्यानंतर आपण पूर्ण SR काढू. तर MR काढायचा कसा, तर आपल्याला काय करावं लागेल, जसं PM आहे तसंच इथून सुद्धा एक परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. याप्रमाणे अशी डॉटेड लाईन घ्यायची. याप्रमाणे हे परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे काय होईल, इथले ह्या MRचा अजून पार्ट पडेल आणि इथे ह्या पॉईंट लाईन इंटरसेक्ट झाल्यामुळे पॉईंट क्रिएट होतो N. आणि पॉईंट क्रिएट झाल्यामुळे काय तर टू पार्ट्स पडल्यानंतर ह्या पार्ट्सकडे बघा. हा क्वाड्रिलॅटरल आहे, कोणत्या तरी टाईपमध्ये मोडतो. त्याच्यावरून आपण याची व्हॅल्यू काढू शकतो. नंतर ही व्हॅल्यू काढायला आपल्याला इझी जाईल. बघूया आता जे आपण हे काढलेलं आहे हे आपण इथे लिहून घेऊ. इथे सेगमेंट QN इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट SR. आणि इथे काय लिहून घेऊया, मेजर अँगल N इज इक्वल्स टू 90 डिग्री. आता इथली व्हॅल्यू काढण्यासाठी हे काय आहे काय नाही, हा कोणता क्वाड्रिलॅटरल आहे हे बघूया. बघा मी इथे लिहिते, इन क्वाड्रिलॅटरल PQNM. आता यामध्ये तुम्हाला काय दिसते, M आणि N हे काय दिसतात 90 डिग्री. म्हणजे मी इथे लिहिते मेजर अँगल M इज इक्वल टू मेजर अँगल N. दोन्ही अँगल काय दिसते 90 डिग्री. आणि अजून काय दिसते, हे PM आणि हे QM काय दिसते, पॅरलल दिसतात. काय दिसतात, पॅरलल. म्हणजे असं म्हणू की साइड PM पॅरलल साइड QM. म्हणजे हे दोन्ही अँगल 90 डिग्रीचे दिसतात. त्यातल्या ह्या टू साइड्स काय दिसतात, पॅरलल दिसतात. पॅरलल म्हणून इक्वल. या दोन्ही साइड्स काय इक्वल. साइड PM इक्वल साइड QM. हे असं असताना तर हा कोणत्या क्वाड्रिलॅटरल मध्ये मोडतो, तर हा मोडतो रेक्टँगल मुळे. हा क्वाड्रिलॅटरल मोडतो रेक्टँगल मध्ये. तर मी इथे लिहिते क्वाड्रिलॅटरल PQRS इज ए रेक्टँगल. तर आता मी काय लिहिते, मला इथे व्हॅल्यू काढायची. तर इथे लिहिते मी अपोजिट साइड्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल.
म्हणजे मी इथे लिहिते साईड पी क्यू इक्वल साईड एम एन इज इक्वल्स टू 7 म्हणजे 7 सेंटीमीटर. म्हणजे इथे लिहिते लेंथ पी क्यू इक्वल लेंथ एम एन इक्वल 7 सेंटीमीटर. आता यानंतर इथे बघा जसं ह्या दोन आहे इक्वल तसं पी एम आणि क्यू एन सुद्धा मी इथे लिहिते लेंथ पी एम इक्वल लेंथ क्यू एन. पी एम 4 आहे तर ही काय राहील 4 कारण की दोन्ही इक्वल आहे. पी क्यू 7 आहे तर ही सुद्धा 7. बघा आपलं भरपूर सगळं एक्झाम्पल होत आलेलं आहे. आता काय करायचंय आपल्याला इथली व्हॅल्यू काढायची. इथली व्हॅल्यू काढली की इथली व्हॅल्यू निघाली आणि ही जर व्हॅल्यू निघाली तर एरिया ऑफ ट्रायंगलच्या हिशोबाने आपण इथली व्हॅल्यू काढून त्या सगळ्यांची ऍडिशन करून पूर्ण ह्या साईडची व्हॅल्यू काढू शकतो. जर मी इथे लिहिते इन ए राईट अँगल ट्रायंगल PMS. आता इथली व्हॅल्यू कशी काढायची बाय पायथागोरस थेरम. बघा लेंथ PS स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ SM स्क्वेअर प्लस लेंथ PM स्क्वेअर. बघा हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. आता बघा हायपोटेनस ही PS आहे आणि साइड 1 SM आणि साइड 2 PM. व्हॅल्यू बघा PS काढायची तर आपण व्हॅल्यू पुट करणार का नाही ते तसं लिहिणार लेंथ PS स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ SM काय आहे 3 इथे 3 स्क्वेअर लिहावं लागेल प्लस लेंथ PM 4 स्क्वेअर. बघा 3 स्क्वेअर म्हणजे 9 प्लस 4 स्क्वेअर म्हणजे 16. बघा इथे आलेलं आहे लेंथ PS स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. बट आपल्याला लेंथ PS स्क्वेअर पाहिजे नाही, आपल्याला पाहिजे ओनली लेंथ PS पाहिजे. मग इथे लिहिते मी स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. तर इथे लिहिते लेंथ PS इज इक्वल्स टू आता हे स्क्वेअर रूट म्हटल्यानंतर याचा स्क्वेअर चालला जाईल आणि 25 ला स्क्वेअर रूट मध्ये टाकावं लागेल आणि बघा आन्सर येतं लेंथ PS इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. लेंथ PS इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. जसं हे काढलेलं आहे 5 सेंटीमीटर इथे सुद्धा काढावं लागेल. पण इथे काढायची का ही प्रोसेस करायची का तर नाही, ही प्रोसेस करायची नाही. हा आयसोस्केल ट्रापेझॉइडम असल्यामुळं या ज्या नॉन पॅरलल साइड्स आहेत त्या काय आहे इक्वल आहे. तर इथे लिहिते मी खाली तर वर लिहिते बघा इथे क्वाड्रिलॅटरल PQRAS इज ए आयसोस्केल्स ट्रॅपेझियम म्हणजेच लेंथ PS इज इक्वल टू लेंथ QR इज इक्वल टू बघा इथे लिहिते मी बघा लेंथ PS इज इक्वल टू लेंथ QR म्हणजेच PS ची जी 5 आहे तर लेंथ QR ची सुद्धा 5 आहे. म्हणजे इथे लिहिते मी लेंथ QR इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. QR इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. बघा इथे 5 मिळालेले. आता आपण या राईट अँगल ट्रायंगल दिसते तुम्हाला इथे 90 डिग्रीचं साइन आहे म्हणजे हे राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे ह्या राईट अँगल ट्रायंगलचा यूज करून म्हणजे पायथागोरस थेरमचा यूज करून इथली व्हॅल्यू काढूया. इथे लिहिते मी इन ए राईट अँगल ट्रायंगल कोणता QNR इथे बाय पायथागोरस थेरम लिहिते मी. हायपोटेनस काय QR म्हणजे इथे लिहिते मी लेंथ QR स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ NR स्क्वेअर प्लस लेंथ QN स्क्वेअर. लेंथ QR 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ NR काढायचे लेंथ NR स्क्वेअर ॲज इट इज प्लस QN 4 स्क्वेअर. बघा इथे साईड चेंज करून लिहिते बघा इथे कशी लिहिते मी लेंथ NR स्क्वेअर इज इक्वल्स टू
5 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर. ही स्टेप कशी सॉल्व्ह करायची आपण प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटला बघितलेलं आहे. इथे लिहिते मी लेंथ NR square is equals to 5 square means 25 and minus 4 square means 9. Length NR square is equals to 9. आपल्याला लेंथ NR square नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे ओनली NR. मग लेंथ NR is equals to स्क्वेअर रूट 9 इज इक्वल्स टू, म्हणजे आपण ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं, नाही सेंटेन्स लिहिलं तरी चालते. जर आपण याचा स्क्वेअर रूट घेतला, स्क्वेअर जातो, या 9 ला स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं आणि आन्सर येतं 3 सेंटीमीटर. ही मिळालेली आपल्याला 3 सेंटीमीटर. तर आपण काय करूया बघा, आणि मी ह्याप्रमाणे लिहिले. जर तुम्हाला फ्रेंड्स तर तुम्हाला याचं स्क्रीनशॉट काढायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. बघा आपली लास्ट राहिली, त्या सगळ्यांची ऍडिशन करून घेऊया. लेंथ SR म्हणजे काय 3. तर आपण त्याआधी काय काय SR ची काय पार्ट आहे लिहून घेऊया. लेंथ SM प्लस लेंथ NM लेंथ MN प्लस लेंथ NR बघा इज इक्वल्स टू लेंथ SR इज इक्वल्स टू काय येतं बघा, SM 3 प्लस MN 7 प्लस लेंथ NR 3. किती आलेला आहे आन्सर 13 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ SR इज इक्वल्स टू 13 सेंटीमीटर. बघा आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला जी दुसरी साईड्स आहेत पॅरल साईड्स त्याची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता इथे लिहून घेऊया. एरिया ऑफ ट्रॅपेझियम म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. आता फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, नुसार ते वर्ड सारखं लिहिण्याची काही गरज नाही. बघा इथे लिहिते हाफ मल्टिप्लिकेशनला लेंथ PQ प्लस लेंथ SR मल्टिप्लिकेशन लेंथ हाईट लेंथ PM बघा इज इक्वल टू हाफ मल्टिप्लिकेशन लेंथ PQ 7 प्लस लेंथ SR काढलेली आपण 13 मल्टिप्लिकेशन लेंथ PM 4. बघा इथे लिहून घेतो, लेंथ खाली लिहिते लेंथ PM दिसेल तुम्हाला 4. सॉल्व करूया. 7 प्लस 30 20 मल्टिप्लिकेशनला 4. 2 ने 20 ला डिवाइड करते 10 मल्टिप्लिकेशनला 4 येतं 40. म्हणजे आपला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल जो आलेला आहे, एरिया ऑफ ट्रॅपेझियम PQRS इज इक्वल्स टू आलेला आहे 10 मल्टिप्लिकेशनला 4 40 स्क्वेअर सेंटीमीटर हे आहे त्याचं युनिट. बघा हे एक्झाम्पल थोडं लेंदी आहे, थोडी प्रॅक्टिस केली तर छानपैकी तुम्हाला कळेल. हे प्रॅक्टिस सेट 15.3चं लास्ट एक्झाम्पल होतं. फ्रेंड्स कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्हाला जर अशासारखे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. मॅथमॅटिक्स हा एकदम इझी सब्जेक्ट आहे. जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर कुठेही मार्क्स कटणार नाही. आणि प्रॅक्टिस करत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. टेक केअर अँड गुड बाय.